घोटणे गावच्या श्रीदेव रवळनाथाचो असा धैकालो आज आम्हाला 84 अधिकार आहे महाराजा। आज सालापरडे घोटण्याच्या धैकाल्याचा वार्षिक शाबास घोटणे कोंडवाड्याची स्पेशालिटी ब्लॉग ह्या दिवसात गोयात जाते। चिंगळ्या काय घेतं नटी भारी दिसता सुंदर सुंदर दिसतात त्यांच्यासाठी एक लाईक नक्कीच होते। आज आमच्या घोटणे गावच्या श्रीदेव रवळनाथाचो असा धैकालो त्या विद्युत रोषणाई केलेली असा देवळाच्या सभोवतारी आणि गावाघराची भेट घेऊन देव देवळा दिलेली असत जत्रा पूर्णपणे भरलेली असा वार्षिक दशावतारी कलाकार आपली कला सादर करतले सकाळ ताकद जागरण करूचा असता तेका धैकालो म्हणतात। आणि आजूबाजूच्या गावातील बरीचशी मंडळी इलेली असतात पाचवाडीतील सगळे गावकरी इलेले असत आणि दुकानं पण बरीच इलेली असतात। आता काय करूया पहिल्या आधी जाऊन दर्शन घेऊया। कांदाभाजी हाताची महागच काहीतरी महागच काहीतरी असा खाऊ पाया कांदे हाताचे महाग झाले आहेत कांदाभाजी काही गावाची नाही असं आम्ही शाळेत जायचंच नाही करायच्या दुसऱ्या दिवशी आमचा मनाचा वार्षिक असा शाळे वेळेक दांडी शाळेत जाणारच नाही आणि कामाक जाणार नाही। डाळप सरी चालू झाल्यापासून मी कामाक गेलेलोच नाही। आता थोड्याच वेळात पंचारत बाहेर काढतले देवळा भोवतारी पंचारत घेऊन फिरतले त्याच्या वाटसून सगळी रैत रंबावळ फिरतली असा धैकाल्याची तयारी चालू असा बरेचशी मंडळी दिलेली असा। ह्यो माझा मित्र असा रोशन सावंत आलेले आहेत खास गोव्यावरून बघूया कसं काय कार्यक्रम होता धैकाल्या फिरूया थोडीफार चला दर्शन घेऊया। रामजी काका चाय लेतात म्हणतात पण जरा थंडी पडा दे थंडी नाही आज जरा थंडी पडा दे मग घेऊया चाय। मुळा भाजी इलेली तुम्ही काय आणला त्यावर काहीतरी कणगी बिनगी आणायचे ना मंगळवार बाकी सगळा घेऊन जातात हय काहीतरी कणगी आणायचे कराने बिराने मुळा भाजी कोणी आणले ना तात्यानी भाजीचे व्यापारी असल्यामुळे घोटणे कोंडवाडी लोकांची सोय भारी मुळे असं शाबास घोटणे कोंडवाड्याची स्पेशालिटी आणि हे आमचे परब असत परब काय काय असा गरम वडापाव गरम कांदा भाजी कांदे महाग झाले दाल भाजी 15 मोहरी 15 आणि मुळो फक्त 20 रुपये डिस्काउंट मध्ये 100 घेतल्यानंतर 2 भाजी कोवळी आणि काढून आणलेली शेणावर पिकवलेली भाजी त्याच्यासाठी म्हशी घेतलंय त्याच्यासाठी म्हस घेतलंय 2 शाबास त्याच्यासाठी काय पालेभाज्यासाठी सेंद्रिय अशी पालेभाजी असा घ्या सगळ्यांनी नूडल्स हे साठम सेंद्रिय गुळाचा चहा ही आमची सागर मुटल यांची मातोश्री आहे। सागर मुटल काय गेले नमस्कार ब्लॉग ह्या दिवसात गोयात जाते डिसेंबर महिना चालू होता पहिला वार्षिक चिंगळा काहीतरी खाऊ देता चला चिंगळ्या का सोडायचा नाही चल ह्या कोण जर्सी
आता किरण दायकाला गेलेले असं व्हिडिओ करतो ठेवतो युट्यूबला टाकतोय अरे किती वेळ टाकले किरण माका फुल सपोर्ट करता आता देव आपले हा देव बाहेर पडतो असं देव बाहेर पडतो असं वाट फिराया आणि तिरपा काढून त्या सगळ्यांनी पुढच्या वर्षी माझ्या अमर उंचावर हिंदू अधिकारी महाराजा आज सालाप्रमाणे घोटण्याच्या दैकल्याचा वारशी त्याप्रमाणे शिवकडे धूप घालतो शिवकडे तुझी भेट घे तू शिवकळ्याची भेट घे तू देवरूप साजरा कर असलेल्या खोटारड्याची मर्याद करून बाबा ज्याप्रमाणे तुझी मर्याद त्याप्रमाणे तुझी तळी पंचरथ मशाल काढलेली असा ती मान्य करून घे काय जरी ते तुझ्या मकलाशी करून पुढे असलेल्या गावागाराची दसावी राखणे बराच कर महाराज बेफाम गर्दी असा ऐकायला सोडलेला नाही गोव्यात जातात या डिसेंबर महिन्यात ऐकायला गेलेला असा ऐकायला जागरा निवळल्याशिवाय नारळ बिरळ काय काढणार बरोबर येता फोटो ह्यो काय आणि किती उजळ दिसतलो मी काळो तसं माझो काळो येतलो तू बरे उजळ दिसत असं सचिन साठम यांची काकी गौरवला कोण नाही ओळखत सचिन साठम यांका ओळख यांका कोण नाही ओळखत सचिन साठम यांका बरेच
झालेली असत दशावतारी बघूया रंगले काय मेकअप त्यांचं होता असा आताशी तयार होतं असत अजून भरपूर वेळ असा जत्रा राजू बुवा काय घेता चला दशावतारांका अजून भरपूर वेळ असा हां चल 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 जत्रा फिराया काय काय इला आता बघून यायला काय पान सुपारी आणि शेंगदाणे तुम्ही खायच्या गावासून इला अजगणीचे चव्हाण अजगणीसून इल्ले असत चव्हाण गावठणवाडी मालवणी खाजा बंगाली खाजा शेवाचे लाडू चुरमुऱ्याचे लाडू मंचुरियन मंचुरियन पाणीपुरी असा इमान घेतलं आणि काय घेतलं आणि काय काय झालं चिंदर गावचो अक्षय खोत असा आणि आमचो मित्र असा गेल्या वर्षी दायकायला गेलेलो पण तेव्हा काय ओळख नाही होती पण मुनगे गावच्या जत्रेत त्यांना माका ओळखल्या देवळात ह्या बाजून पण काही दुकानं असत सस घेतं बाईचं दुकान आपल्या काय भाईचं दुकान काय काय आणलं बाबा पैसून येलं राठेवड्या सुधार तो ओळखीतो माझ्या हो मित्र आहे तो राठेवड्या सुतारवाडी मी पैसून येला स्पेशल कांदा भजी घेऊ पाहिजे कांदा भजी महाग आता नाटक तर चालू झालेला आणि आता पान या खाऊया परवान काढला या पान खाऊया आणि हे राठेवड्यातले दशावतारी कलाकार असत तुमचं नाटक काय आता काय नाही सरले का 2 वार्षिका 2 वर्षी आणि हे 2 रामनवमी असं एप्रिलला हे दशावतारी कलाकार असत राठेवड्या सुतारवाडी खेळण्याचं दुकान आहे आमचा हा खेळण्यांचा दुकान असा यांचा जाताना काहीतरी घेऊया मस्तपैकी सनई वाजवतात सनई वादक भारी असतात आणि हे आमचे ढोल भारी वाजवतात ढोल पथक आणि हे यांचा उत्साह भारी असा घोटभर चाय पिऊया यांचं पण उत्साह भारी असा यांचं पण उत्साह भारी असा यंदा दमवल्याने नाही भारी वाजवतात वाजा पण चांगला हवा तेव्हाच मजा येते ना आणि हे किल्लोची सुनी दिली असत दीपक तांबे चिंगळ्या काय घेत गावला
पुरा नाटक बघून येतलं हा पुरा जिराला टाकलेली हा होय त्या कामाक नाही हो पुरा नाटक बघून जाणार आम्ही हे आमचे रुपये असत नाटक सोडणार नाही काही डबलवारी सोडणार नाही काही नाटक पुरा बघून येतलास मग घ्यावी अजून थंडी नाही ना थंडी पडल्यावर मग चाय वाज घ्यावी भारी गवळण मग गोव्यात तो गेली गोव्यात मग अमेरिकेत जाऊन पोचली गवळण नारळ काढू बरी आहे ना हिरोईन भारी दिसता नटी भारी दिसता फोटो एक घ्या ना बरोबर मी जोर मारले आमका एक फोटो देवा माझी वाईट नाटक बघतो आणि फोटो घेतो येतो काढ बाबा एक फोटो हिलो हिलो चल चल आणि कोण काढता एक काढ कोकणची शान असा आणि सगळेजण कलाकारांसोबत फोटो काढतात आणि अप्रतिम असा सौंदर्य असा नाव कसा तुमचा अजिंक्य गवस गवस खायच्या गावचे झोळंबे अजिंक्य गवस सुंदर 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 दिसतास सादरीकरण पण तुमचा छान असा चला धन्यवाद नटी सोबत काढले दोन चार नटी भारी आणि एक असा नटी तिच्या आवडा फोटो काढतो असा आता का बघूया आणि एक दोन फोटो काढूया 3 वाजले दशावतारी कलाकार ही कोकणची शान असा नाव कसा तुमचा गाव खूप छान मका एक द्यावा तुमच्यावर फोटो नटी भारी या दुसरी नटी वाडा एक फोटो काढूया गडो लगेच फोटो काढून धावता नटी भारी आता दुसरी नटी भारी या म्हणतात नटी भारी या म्हणतात फोटो एक काढूया दायकरासाठी दिलेले असत आणि फोटो काढतात बघा कलाकारांसोबत हा चंद्रीय गुळाचा चहा अरे हे आमचे अरुण काका आहेत हा नाटक भारी आहे ना नाटक मस्त की रंगात दिला आणि आता वायच थंडी लागता वायच गोट गोट चहा घेतो गुळातो चहा कसं दिला तुम्ही सांडवे सांडव्याचा ऐकालो 31 तारखेक असा 31 डिसेंबर 31 आम्ही गोव्या बिया काय जायत ना आम्ही ऐकायलाच करतो लगीन बघा मस्त आचार थँक्यू हा आणि चाय आमका विजय वाहिनी दिलेली आहे विजय आटले धन्यवाद धन्यवाद
लक्षात ठेव. तुला वाटलं माझ्या सेनापतीचा सेवन केला माझा सेवन करशील. ब्राह्मण कल्पना आहे तुझी. काय ते याचा बाप त्या ब्रह्मदेवाला वरदान दिलं. चरण धरलं होते. भक्ती केली काय म्हणजे पुढे पाठी करायची नाही. अरे भक्ती केलीस ना बोलायचं नाही मध्ये. बापाला दुसरा देतोय काय उपकार नाही केलाय. अरे भक्ती केली म्हणून प्रसन्न झाला आणि त्याच ब्रह्मदेवानं वरदान दिलं. विश्वात मला कुणीच मारू शकत नाही पण धड माणसाचं आणि शिर पशु प्रत्यक्षाला तुझ्या समोर धड माणसाचं शिर एका पशुचं प्राणाचं आहे म्हणून मी घाबरणार. यांना छळलेलं आहे. यांच्यातून चामडी फोडायची आहे. त्याचा निकाल लावायचा. याची वाट लावायची आहे. तुझं अस्तित्व मिटवायचंय. अशी तांबडी फुटली ना त्याच्यापेक्षा तांबडी फोडली. मला प्रयत्न पाहायचाय. कुणाचा मला गोष्ट असतो नाही. काय होऊन बसलाय. तुझ्या जीवनात खूप असंख्य सारं सर्वस्व मिळेल. त्याच्याशी तू प्रेम केलंय. एक निष्ठतेने राहा त्याच्याशी. हा माझा बंधू माझ्याशी असत्य बोलल्यामुळं हे माझ्यावरती संकट निर्माण झालं. माझ्यावरतीच नव्हे तर या माझ्या बंधूवरती सुद्धा संकट निर्माण झालं. पण देवा विघ्न होता विघ्न विनाशक तू आहेस. विघ्नांचा नाश करणार तू. एवढंच नव्हे तर आज आमच्यावरती विघ्न निर्माण झालं आणि तेच विघ्न दूर करण्यासाठी आज तू तत्पर झाला. देवा असा तर तुझा कृपाशीर्वाद आमच्यावरतीच नव्हे तर या माझ्या तमाम जनतेवरती ठेव. ही तर तुझ्यासाठी प्रार्थना.
असा या कलाकारांनी आपली कला सादर केल्याने त्याच्यावर नाटक सादर केल्याने आणि अभिनय तुमचं एक नंबर होतो, अप्रतिम होतो. त्यांच्यासाठी एक लाईक नक्कीच होते. धन्यवाद. परमानकडे खाजा घेऊया आणि जाऊया. आम्ही परत रामगडचे वड्यावाले. हां, वड्यावाले, वडापाववाले आणि गाण्यान सगळ्या नटी नांगडा फोटो काढले आणि हा आणि दशावतारी कलाकारांनी कला मस्त सादर केली. दशावतार नाटक भारी होतं ना, भारी नाटक होतं आणि नाटक आता संपलेला. संपूर्ण नाटक आम्ही संपूर्ण नाटक बघलो आम्ही. मस्त नाटक होता. घोडभर चाय पिऊया आणि घराक जाऊया. आणि 8 दिवसाची रजा आमची संपलेली असा. डाळप स्वारीक रजा घेतलेली ती आता ऐकायला लागत होती. आता आजचा जागरण असा म्हणजे 8 दिवस झाले बरोबर. हा 8 दिवसाची रजा संपलेली असा. आता काहीतरी पोटापाणी 50 रुपयाक जाऊया. अकडे तकडे थोडंसं कॅमेरा फिरवलेलो असा आणि दायकाल्याचा व्हिडिओ केलेलो असा. काय चुकला असा तर नक्कीच सांगा. धन्यवाद.